मित्रांनो, आता आपण आलो आहोत किचनमध्ये आणि आता आपण बघणार आहोत पापलेट फ्राय. झटपट पापलेट फ्राय कसं करतात ते मी तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर बघा साहित्य आपल्याला काय काय हवंय. हे आहे बेसन पीठ, मी घेतलंय 1 टीस्पून. हा आहे रवा, तो सुद्धा मी घेतलाय 1 टीस्पून. आणि हा आहे कॉर्नफ्लॉवर, जो मी घेतलाय 1 टीस्पून. आणि इथे आहे हिरवा वाटण, आणि हिरवा वाटणची रेसिपी मी तुम्हाला सांगितलीच होती आपल्या लास्ट व्लॉगमध्ये. आणि इथे मी लसूण घेतलंय. लसूण कशासाठी लागतं मी तुम्हाला सांगतेच. आणि लसूण मी ठेचून घेतलंय. मीठ घेतलंय चवीनुसार. लिंबू घेतलाय अर्धा. आणि हा आहे मालवणी मसाला, तो घेतलाय मी 2 टेबलस्पून. आणि इथे आहे घरचा मसाला, तो घेतलाय मी 1 टेबलस्पून. आणि इथे घेतलेली आहे चिमूटभर हळद. सो असं एवढंच साहित्यामध्ये आपल्याला झटकीपट असं पापलेट फ्राय करायचं. सो चला आपण स्टार्ट करूया आपलं पापलेट फ्राय रेसिपी. मित्रांनो, हे बघा, आता आपण मॅरिनेशनला काय काय लागतंय ते बघितलंच आहे, पण आता आपण मॅरिनेट करतोय. आणि मॅरिनेट झाल्यानंतर आपण पॉपलेट आपण फ्राय करणार आहोत. सो सगळ्यात अगोदर आपण घेतोय मसाले. आणि मसाल्यांमध्ये मी जसं मगाशी तुम्हाला बोलली, चिमूटभर हळद, आपला घरचा मसाला 2 टीस्पून घेतला होता. आणि इकडे आहे मालवणी मसाला, तो सुद्धा आपण 2 टीस्पून घेतला होता. आणि आपण घेतलं आता चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पिळायचे लिंबू. आणि आपलं जे हिरवं वाटण होतं ना, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे आपल्याला खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी हातानेच मिक्स करते, कारण हाताने थोडं प्रॉपर मिक्स होतं. आपण स्पूनने करायला गेलो तर त्यासाठी वेळ सुद्धा लागतो आणि प्रॉपर असं मिक्स सुद्धा होत नाही ते. आणि याच्यामध्ये थोडासा आपल्याला ऑइल सुद्धा टाकायचं. सो ऑइल आपण थोडं टाकणार आहोत, हे प्रॉपर मिक्स झालं की. आता मी टाकते थोडंसं ऑइल, अर्धा चमचा टाकला तरी इनफ आहे. तुम्हाला तिखट कसं हवंय त्यानुसार तुम्ही मसाले घेऊ शकता. मसाले तुम्ही जास्त कमी सुद्धा करू शकता. मला आता आमच्या घरातल्यांचं प्रमाण माहिती आहे की ते कुठपर्यंत तिखट खाऊ शकतात, त्यामुळे मी त्याप्रमाणे घेते. आणि हे सगळं प्रॉपर मिक्स करायचं आपल्याला. आणि हे प्रॉपर मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे आपले पापलेट आहेत ते आपल्याला एक एक करून इकडे घ्यायचे. आणि हा आपला मसाला आहे ना, तो पापलेटला व्यवस्थित लावायचा आहे. इथे आतमध्ये आपण ज्या पाडलेल्या असतात चिरा, काय म्हणतात त्याला, दोन्ही साईडने व्यवस्थित लावायचं आपल्याला. आतमध्ये व्यवस्थित हा मसाला आपल्याला भरायचा आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पापलेट ना आपले जेवढे ताजे असतात ना तेवढे खायला खूप छान लागतात. सो एवढं लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्ही मार्केटमध्ये जाल तेव्हा ताजे पापलेट आणायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. आणि शक्यतो मॉर्निंगला जर तुम्ही गेलात फिश मार्केटमध्ये तर तुम्हाला ताजे पापलेट मिळते. मी इकडे 3 पापलेट फ्राय करते. ते याच्यासाठी की माझ्या घरचे बाकीचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचं म्हणणं असं आहे की आम्हाला फक्त मसालेवाला पॉपलेट पाहिजे. आम्हाला त्याच्यामध्ये बाकीचं पदार्थ जे आहेत, म्हणजे ते फ्राय करण्यासाठी आपण जे यूज करतो पीठ अँड ऑल, ते सगळं आम्हाला नको आहे. त्याच्यासाठी मग त्यांच्यासाठी सेपरेट पॉपलेट काढून ठेवलेले आहे. आणि हे पॉपलेट मी तुम्हाला दाखवण्यासाठी मसाला आणि विथ पीठ दोन्ही मिक्स करून पॉपलेट तयार करणार. सो हे आपलं झालंय मस्तपैकी लावून. तुम्हाला भरलेली पॉपलेट रेसिपी माहितीच असेल गाईज, आणि भरलेली पापलेट रेसिपी सुद्धा आपण एक दिवस नक्की करूया. याच प्रमाणे असते ती. हा जो पोटाचा भाग असतो ना पापलेटचा, हा जो भाग असतो, या भागामध्ये आपल्याला सगळा तो मसाला भरायचा असतो.
अशा प्रकारे भरलेल्या पापलेटची रेसिपी करतात. पण मसाला सुद्धा आपण त्याच्यामध्ये भरायचा आहे. आपण ऑलरेडी टाकला आहे मसाला त्याच्यामध्ये. सो आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते काय आहे. हे मॅरिनेट आपल्याला जवळजवळ आपण अर्धा तास ठेवलं तर उत्तमच आहे, पण आपण 15 मिनिट्स ठेवू शकतो आणि 15 मिनिट्स नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. सो मस्त मॅरिनेट होतील आता. हे मी झाकून ठेवते. गाईज हे बघा, हे आपलं पीठ होतं जे आपण घेतलं होतं. याच्यामध्ये बेसन पीठ होता, कॉर्नफ्लॉवर होता आणि रवा होता. आणि जर कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आणि रवा आहे ना, रव्याने असे क्रिस्पीनेस जो असतो ना तो रव्यामुळे येतो, त्यामुळे रवा सुद्धा घ्यायचा. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे मला. त्याच्या अगोदर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, कारण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकायला लागणार आहे. आता मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित. सगळं एकत्र मिक्स व्हायला हवं. बघा, छान असं हे मिक्स झालं आता प्रॉपर. आपले पापलेट जे आहेत ते मॅरिनेट होऊस तर आपण ही गोष्ट करू शकतो. तोपर्यंत आपण हे करून घ्यायचं. चला आता आपण फ्राय करून घेऊया. आपल्याला 15 मिनिट झालेले आहेत आपल्या पापलेटला मॅरिनेशनला ठेवून. गाईज हे बघा, आता आपले हे मॅरिनेट झालेलं आहे. 15 मिनिट्स होऊन गेले आणि हे मी मिक्स केलेलं आहे मिश्रण. आणि तिथे मी गॅसचा फ्लेम सुद्धा आता ऑन केलाय, फास्ट आहे. आपला पॅन ठेवलेला आहे मी, आणि हा पॅन ठेवलाय आणि पॅन सुद्धा आपला बऱ्यापैकी तापलाय. आता गॅसचा फ्लेम मी करते स्लो आणि याच्यामध्ये टाकते मी ऑइल. आपलं ऑइल सुद्धा तापलंय बऱ्यापैकी. आणि आता आपण सर्वप्रथम टाकतोय लसूण. आणि लसूण याच्यासाठी टाकतोय की लसूणचा फ्लेवर जो आहे ना तो आपल्या फिश मध्ये उतरतो, त्याच्यासाठी हा लसूण आपण टाकतो. आणि मेक शुअर की तुम्ही लसूण टाकताना लसूणच्या ज्या वरची साल असते ना ती अगोदरच काढून घ्या, कारण जर तुम्ही साल नाही काढली तर तो लसूण खूप लवकर एकदम जळाल्यासारखा होतो आणि त्यामुळे जळाल्याचा फ्लेवर आपल्या ऑइलमध्ये उतरतो. सो ह्या ज्या साली आहेत ना त्या मी काढलेल्या आहेत आणि लसूण मी असा चॉप करून घेतलेला आहे, ठेचून घेतलेला आहे आणि मग मी लसूण टाकला. आणि पूर्ण लसणाची पाकळी सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण त्याचा हवा तसा फ्लेवर नाही उतरत. आणि गॅसचा फ्लेम आपला स्लोच आहे. सो आता आपण टाकतोय पापलेट. आणि पापलेट तुम्ही बघा, इथे मी शेपटीला पकडते पापलेटच्या. आणि हे जे मिक्स केलेलं आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळीकडून लागायला हवं ते. असं शेपटीलाच उचलायचं आणि याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं. थोडीशी जागा करायची. दुसरं पापलेट घ्यायचं. दुसरं पापलेट सुद्धा सेम. दुसरं पापलेट सुद्धा आपण टाकूया. आणि थोड्याच वेळात आपला लसूण आपण साईडला करणार आहोत. जसा तो लसूण आपला शिजत जाईल तसा मी लसूण साईडला करणार. आणि आता आपण तिसरा पापलेट आपला घेतोय.
पापलेट अशी ताजे आहेत ना, ते जबरदस्त पापलेट ऍक्च्युली. मी बरोबर 3 पापलेटच्या मापाचं साहित्य घेतलंय, कारण घरामध्ये जे आहेत खाणारे त्यांना फक्त मसाल्यामध्ये फिश हवा आहे. पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पीठ वाला घेतलं सगळं. आपण लसूण थोडा इकडे साईडला करूया आणि इकडे आपल्या ह्या पापलेटला जागा करूया. गाईस बघा, आपले पापलेट शिजत आहेत. लसूण मी साईडला केलाय आणि चुरचुर चुरचुर असा आवाज येतोय. आणि गॅसचा फ्लेम जो आहे ना, तो मी मीडियम ठेवलाय. फास्ट जर ठेवले तर ते आतून तसेच कच्चे राहतील आणि वरून फक्त ब्लॅकिश दिसतील. आणि जर स्लो ठेवला तर खूप उशीर लागेल. आणि मीडियम फ्लेम जर आपण केला तर ते आतून व्यवस्थित शिजतील. त्याच्यामुळे मी एक साईड आता होऊन घेते आणि थोड्या वेळात मी पलटी करून दुसरी साईड सुद्धा होऊन देणार. आणि आता आपण वरून थोडंसं ऑइल लावतोय. आणि काही अजून एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही फिश असेल ना आणि तो आपल्याला फ्राय करायचा असेल ना, तो आपण जेवढा जास्त ऑइलमध्ये करतो ना तेवढे ते यम लागतात खायला. आपण म्हणतो की जास्त ऑइल टाकायचा नसतो किंवा जास्त ऑइल चांगला नसतो, पण खरं सांगते जेवढा जास्त ऑइलमध्ये आपण करू ना तेवढे फिशची जो टेम्पटिंगपणा असतो ना तो थोडा जास्त वाढतो आणि आपल्याला ते क्रिस्पी लागतात. आता आपण करूया याला पलटी. बघा, आपली एक साईड मस्त झालेली आहे. इथूनच दिसत आहेत हे क्रिस्पी झालेत. अच्छी दोघांना बरोबर बघायला खूप छान वाटते. आय डोंट नो कसे झाले, टेस्ट करूनच समजेल कसे झालेले आहेत. स्मेल खूप छान येतोय आणि जेव्हा स्मेल येतोय ना त्याप्रमाणे असं वाटतंय की आपल्या रेसिपी पण खूप यम झालेली आहे. आता आपल्याला एक साईड शिजून घ्यायची. हे बघा, आपले पापलेट आता झालेले आहेत आणि चेक करून समजतंय की हे झालेलं आहे. एकदम इझिली हे एकदम आपली जी कालकी आहे इझिली एकदम आतमध्ये जाते. सो आपले पापलेट ऑलमोस्ट झाले आणि आता मी ते काढते आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर हे बघा, इथून सुद्धा झाले. मी पलटी करून दाखवलं आहे तुम्हाला. सो हे आपण काढून घेतो आता.
बघा आपले पापलेट खूप टेम्पटिंग दिसत आहेत, क्रिस्पी सुद्धा दिसत आहेत.